मस्त. नमस्कार. आज आपण आहोत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वितरण नंबर 1. आमच्या शाळेचे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही नेहमीच शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ते वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावत असतात, वेगळ्या प्रकारचे काही इनिशिएटिव्ह गोष्टी तयार करत असतात. असाच आज आम्ही एक आमच्या शाळेतील विद्यार्थी प्रज्वल सीताराम राऊत यांनी एक अनोखं आगळं वेगळं स्वतःच्या कृतीतून, स्वतःच्या विचारातून टाकाऊपासून टिकाऊ अशी एक वस्तू तयार केलेली आहे. आमचं गाव हे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे आमच्याकडे शेतीमध्ये नेहमी त्रास द्यायला येत असतात, ते म्हणजे माकड. आणि या माकडांना पळवायचं कसं, तर प्रज्वलच्या डोक्यामध्ये एक युक्ती सुचली की आपण टाकाऊ साहित्याच्या माध्यमातून एक टिकाऊ असं माकडांना पळवण्यासाठी एक बंदूक तयार करायची. मग स्वतःच आम्हाला प्रज्वल या त्यांनी तयार केलेल्या बंदुकीची आपल्याला माहिती देणार. प्रज्वल. नमस्कार, माझं नाव प्रज्वल सीताराम राव. मी आता 4थीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव केंद्र शाळा वितरण नंबर आहे. आज मी तुम्हाला सांगतो कार्बोलेट वरची गन कशी बनवायची. त्यासाठी मी एक PVC पाईप घेतला आणि एक स्टीलचा पाईप घेतला. स्टीलचा पाईपला पेन्सिलने चिकटलं PVC पाईपला आणि एक सेंटचं कॅन घेतलं आणि सेंटची बॉटल घेतली आणि त्याला दोन्ही बाजूने होल केला आणि नंतर पेन्सिलने PVC पाईपाच्या पाठीमागे चिकटलं. नंतर एक प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल घेतली आणि पाठीमागे चिकटली. नंतर एक पाईप घेतला नंतर आणि एक खराब लायटर घेतला आणि एक वायर घेतली. त्या खराब लायटरमधलं ते स्पार्कवालं बटन काढलं आणि नंतर वायरीला कनेक्ट केलं. नंतर बटन पाईपात फिट केलं. नंतर बॉटलमध्ये ते वायरी टाकले. नंतर पेन्सिलने चिकटलं. नंतर पेन्सिल सुटल्यावर पाचचे बूज खोललं आणि बुजूत कार्बोलेट टाकलं आणि पाणी व्हायचं टाकलं आणि बूज लावलं आणि हलवलं. नंतर घास बनला. नंतर बटन दाबलं. नंतर स्फोट झाला. बघा आपण पाहू शकता, इयत्ता 4थीमध्ये असलेला आमचा हा विद्यार्थी प्रज्वल आणि आज आपल्यासोबत आहेत त्यांचे पालक. खरोखरच कृत्य झालेले हे पालक, त्यांचे वडील. आणि त्या वडिलांशी मी संवाद साधला होता. वडिलांनी सांगितलं की हे जे काही साहित्य त्याने कार्बाईडची जी गन बनवलेली आहे याच्यामध्ये मी किंचितही त्याला मदत केलेली नाही. पूर्णतः त्याने ही कार्बाईडची जी गन आहे ही स्वतःच्या कौशल्याने यूट्यूबच्या माध्यमातून मदत घेऊन स्वतःचा सत्सद विवेकबुद्धीचा विचार करून आणि खरोखरच अशा प्रकारची त्यांनी काय केलेली आहे, कार्बाईडची गन तयार केलेली आहे. माझ्यासोबत आहेत आमच्या शाळेचे सर्व शिक्षकगण, आमचे मुख्याध्यापक सन्माननीय गोसावी सर, माझे सहाय्यक शिक्षक श्री तेंडुलकर सर, सहाय्यक शिक्षिका गोसावी मॅडम, आमच्या पदवीधर शिक्षिका सुबर्डे मॅडम आणि मी स्वतः उपशिक्षक राजन सहदेव सुवर्णा राठोड. आपण स्वतः प्रज्वलच्याच हस्ते बघूया की ही याचं स्वतः कशा प्रकारे चालवतात ते आपण प्रज्वल आपल्याला त्याचं स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवतो. तुम्ही पाहू शकता प्रज्वल आता आतमध्ये कार्बाईडचे त्याने तुकडे टाकलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकून त्याने हलवलं आहे आणि आता जो लायटरचा स्विच त्यांनी तयार केलेला आहे तो स्विच दाबतोय आणि अशा प्रकारे तिथे
आवाज थोडासा कार्बेटचा आवाज होणार आणि पुढे इथे गोळी टाकल्यानंतर किंवा एखादा वाटाणा सदृश्य एखादी वस्तू टाकल्यानंतर ती जाऊन थेट निशाण्यावर पडणार आहे. खरोखरच प्रज्वलचं मनःपूर्वक अभिनंदन. अशा प्रकारची गन त्याने स्वतः तयार केलेली आहे. हे त्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे आणि भविष्यामध्ये वेतोरे गावामधून प्रज्वल सीताराम राऊ नावाचा एक वैज्ञानिक उदयास येणार आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. मी सातेरी सोमेश्वराचरणी प्रार्थना करतो की प्रज्वलला याच्यापेक्षाही चांगली बुद्धी सद्बुद्धी देऊ आणि याच्यापेक्षाही त्याने नवीन नवीन प्रकारचे शोध लावावे अशी मी देवीचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. व्हेरी गुड. मस्त. तुम्ही पाहिलात आमच्या प्रशालेचा इयत्ता 4थीतला विद्यार्थी प्रज्वल सीताराम राऊळ याने कशा प्रकारे आतमध्ये एक थंबनेल. स्वतःच्या कृतीतून स्वतःच्या विचारामधून ही एक खरोखरच मोठी एक गरुड झेप आकाश झेप घेतलेली आहे. खरोखरच धन्य ते पालक, धन्य ते आई वडील, त्यांच्या पोटी हा रत्न जन्माला आलं. खरोखरच अतिशय उत्कृष्ट असा शोध आणि एक नवीन कृती त्याने केलेली आहे. या कृतीसाठी आमच्या गावचे पोलीस पाटील तथा आमच्या शाळा संवर्धन कमिटीचे माजी अध्यक्ष श्री सुशांतजी नाईक यांनी त्यांना कडकडीत 50 रुपयाची नोट दिलेली आहे. त्यानंतर आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय गोसावी सर आणि संपूर्ण आमची शाळा यांच्यातर्फे त्याला एक छोटासा नजराणा दिलेला आहे. भविष्यामध्ये तो एक फार मोठा वैज्ञानिक होणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही आणि तो वैज्ञानिक व्हावा अशी सातेरी सोमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांची पुढच्या व्हिडिओपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.